पोळी भाजी बनवले ज्ञानेश्वर बाई. हॅलो नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये, जो असणारे बेबी शॉवर म्हणजेच प्रिया दीदीचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम. तसा तर हा प्रोग्राम गेल्या महिन्यातच आम्ही प्लॅन केला होता, पण काही कारणांमुळे जरा कॅन्सल करावा लागला आणि तेव्हा यापेक्षाही मोठा प्रोग्राम करायचा होता, म्हणजे जरा जास्त मेंबर बोलवायचे होते. पण ह्यावेळेस असं काही झालं नाही, त्यामुळे असं नाही म्हणता येणार की कमी होते, पण सफिशियंट होते. म्हणजे कसं कमी असेल, जरा मज्जा पण जास्त येते. तर अराऊंड पूर्ण घर भरेल एवढ्या मैत्रिणी सगळ्यात जमल्या होत्या. आणि बेबी शॉवरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे की आपल्या हातावर मेहंदी काढायची. आता स्पेशली ना असं हात भरून असं काही मेहंदी आम्ही काढली नाही, कारण की आमची थीम जी होती ती होती आपण वेस्टर्नमध्ये करू. कारण की जेव्हा प्रिश्काच्या वेळेस त्या प्रेग्नेंट होत्या, जेव्हा डोहाळे जेवण केलं होतं, तेव्हा पूर्णपणे महाराष्ट्रीयन लुक वगैरे करून त्यांनी केलेलं. पण ह्यावेळेस असा विचार होता की ह्यावेळेस फ्रेंड्समध्ये करतोय म्हटलं, तेव्हा रिलेटिव्हजमध्ये होतं, संभाजीनगरला केलं. आता फ्रेंड्समध्ये करायचंय म्हणून वेस्टर्न थीम ठेवू म्हटलं, आणि अशी नाजूकशी मेहंदी आम्ही इकडे काढली आहे. दादाला पाठवायचं होतं ना माझ्या घरची कामं करायला. ऐकतच नव्हतं कोणी, म्हणजे या नाही ऐकत होत्या, यांना घरीच पैसे पावर होती. चांगले मी घेते तुमचं सगळं. आता फोटो घेण्याच्या तर एक दिवस आधी आम्ही 12 वाजेपर्यंत रात्रीच्या मेहंदी काढत होतो, आणि दुसऱ्या दिवशी प्लॅन होता तो म्हणजे पावभाजी बनवायचा. तर दुपारी 2च्या दरम्यान आम्ही इकडे आलो. आता माझ्याकडे काही पावभाजी वगैरेचं काही गोष्टी नव्हत्या, कारण की मला डेकोरेशन करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि सोबतच रांगोळी काढण्यामध्ये. तर मग अपर्णाने इकडे डेकोरेशन करायला घेतलं. तसं डेकोरेशन आधी असा विचार होता की आम्हीच करूयात म्हटलं, पण नंतर त्यांनी बाहेर दिलं डेकोरेशन. तर म्हटलं चला आपण आता रांगोळी काढूयात. डेकोरेशनही बाहेरच होतं, नंतर जेवणाचंही बाहेरच दिलेलं होतं. मग सगळ्या मैत्रिणी अशा म्हटल्या की बाबा बाहेर नको द्यायला, आपण घरीच पावभाजी बनवू. आणि त्यानंतर असा प्लॅन झाला की मग ठीक आहे आपण घरीच बनवू. इकडे अपर्णा जे स्ट्रिप्स लावते ना, एक ब्लू आणि पिंक, तर हे आम्ही यासाठी लावतो की आपण वोट करूयात म्हटलं की मुलगी होणार की मुलगा होणार. आता सगळे काय वोट करणार आहे, कारण की ऑलरेडी प्रिश्का आहे, मुलगी आहे, तर ह्यावेळेस होप आहे की नाही मुलगाच व्हावा. म्हणजे देवाला तरी प्रार्थना हीच चालू आहे की मुलगाच व्हावा. आणि इकडे मी घेतले माझ्या हातामध्ये माझं सगळ्यात फेवरेट काम, ते म्हणजे रांगोळी. लहानपणापासून मला रांगोळी काढायला खूप 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 आवडते, आणि मला नशी प्रॉपर रांगोळी काढायला आवडते. म्हणजे उगाच काढलंय म्हणून काढलंय असं अजिबात आवडत नाही, म्हणजे पूर्णपणे मेजरमेंट वगैरे घेऊन. पण आता असं झालंय ना, सियामुळे मला गोष्टी नाही जमत. आता ही रांगोळी काढतानाच ना सियाने एवढा त्रास दिलाय मला, म्हणजे सारखी ती बाहेर पळत होती. म्हणजे भीती वाटते की लिफ्टकडे जाईल किंवा स्टेअरकेस असतात तिथे, तर तिकडे जाईल. तर जसं जमेल तसं पटापट काढायला घेतली. आणि माझी अवस्था बघून मला स्नेहल असेल किंवा अपर्णा असेल किंवा सुजाता असेल, सर्वांनी मदत केली. तसं तर सर्वच म्हटले की खूप छान रांगोळी काढली आहे, पण मला तरी मनामध्ये असं होतं की नाही, थोडी सिमिलर नाही वाटत आहे दोन्ही साईड. तर थोडी मी नाराज होते, पण नाही ठीक आहे. सांगायचं ना, तुम्ही छान पोजमध्ये सुरू होता. सिया आजारी पडली, बच्चा येईल ती पण येईल.
नाही मारा गप्पा मारा, खूप सिरियस गप्पा चालू इथे. काय म्हणते काय बोलत होते किती चालू बोल बच्चा. या सगळ्या कशा दिसतायत आज? बिलकुल चांगल्या नाही. तुझी मम्मा छान दिसते. मस्त कोण छान दिसते? या आंटी छान दिसते ना. पिंक पिंक किती पिंक घालून आल्या. 1 2 3 4. व्हिडिओ मग पैसे तुम्हाला द्यायचे का? मला काम ठेवून घेतलं काम आता झालं माझं मग सगळं. तर अराऊंड 4:30 वाजेपर्यंत रांगोळी काढली. त्यानंतर सगळी तयारी करायची होती, म्हणजे स्वतःची तयारी करायची होती. तर टायमिंग हा तर 5:30-6चा दिलेला होता की प्रोग्राम तेव्हा स्टार्ट. त्या दिवशी बरं नव्हतं, म्हणजे तिला खूपच टेम्परेचर वगैरे आलेलं होतं. ती सारखी रडत होती. जरा लेट का असे ना, सर्वजणी मस्त अशा रेडी होऊन आल्या. आता मी आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की ही जी थीम आहे ती वेस्टर्न असणार आहे, पण ऐनवेळी तो प्लॅन कॅन्सल झाला. म्हणजे प्लॅन हे कॅन्सलच होतात. आणि नंतर असं डिसाईड झालं की नाही ठीक आहे, आपण सगळ्याजणी साडी वगैरेच घालूयात. मान नको घालू, डान्स कर व्यवस्थित. थोडं वरती पकडावं लागेल ना. आवाज करा ना, आवाज आवाज. आणि अराऊंड 8 वाजता आमचा प्रोग्राम सुरू झाला इकडे.
बाळा थोडं बाजूला बा. तर हा प्रोग्राम आम्ही करतोय पूर्ण मैत्रिणींमध्ये, म्हणजे सोसायटीच्या मैत्रिणी. हे सगळे सोसायटी मेंबर आहेत आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता. हे आम्ही बाहेरच दिलं होतं डेकोरेशन. आणि डेकोरेशनमध्ये ना सर्वात जास्त बघितलं तर ब्लू कलर दिसतोय, कारण की असं म्हणतात की आपण जे बघू, जो विचार करू तसंच होतं. तर त्यामुळे ब्लू कलर इकडे जरा जास्त ठेवण्यात आला आहे. आणि डोहाळे जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे ओटी भरणं, म्हणजे 7व्या महिन्यामध्ये केल्या जातं. तर आता दीदीचा 7वा महिना संपत आला होता, तर इकडे आता ओटी भरण्याचा प्रोग्राम सुरू होतोय. आता इकडे ओटी भरताय पूनम, अपर्णा, स्नेहल आणि मयुरी. आणि खरं तर एवढी मज्जा, म्हणजे आता इकडे व्हिडिओ काढण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी एवढे समोर फोन दिसत होते आणि नेमकं बघावं कुठे हेच कळेनासं झालंय. आधी तर टोटल 30-40 लोकांमध्ये प्रोग्राम करायचं ठरवलं होतं. त्यासाठी घर तर काही पॉसिबल नव्हतं. कुठेतरी हॉल बुक करून किंवा आमचं जे खाली क्लब हाऊस आहे ज्याचं काम पूर्ण नाही झालंय, तर तिकडे विचारून वगैरे करूयात म्हटलं. पण ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे म्हटलं जरा ठीक आहे, त्यांच्या किट्टी पार्टीचा जो एक छोटासा ग्रुप आहे तर तो ग्रुप बोलवला आणि जे जवळचे 1-2 लोक होते ओळखीचे त्यांनाच बोलवलं. नाहीतर जर मोठा प्रोग्राम झाला असता तर मग ठीक आहे, अजून मज्जा आली असती. आणि कुठलाही प्रोग्राम असो तर त्यासाठी 4 चांद लावणारा म्हणजे एखादा स्पीकर हवा, ज्याने मस्त बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं. म्हणजे कसं कुठलाही प्रोग्राम एकदम जबरदस्त वाटतो. आणि असं म्हणतात स्पेशली की कुणाची ओटी भरायची असेल तर हिरवा कलर खूप चांगला असतो. म्हणजे तुम्ही पीस देताय किंवा साडी देताय तर हिरव्या कलरचीच पाहिजे. पण मला तरी असं नको वाटतं, कारण की सगळ्यांनी जर हिरवा कलर आणला किंवा ग्रीन कलर आणला तर म्हणजे काय करायचं त्याचं. तर इकडे मस्त असं यांनी पर्पल कलरची खूप सुंदर अशी साडी आणली होती. मी थोडंसं ग्रीनमध्ये जावं म्हणून थोडंसं पॅरट कलर आणलाय आणि सोबतच पिंक कलर. मी पुढे दाखवेल व्हिडिओच्या शेवटी की मी कशी साडी आणली आहे. सोबतच अपर्णा त्यांनी पण थोडंसं ग्रीनिशमध्येच मोडतो असा कलर आणला होता. आणि मी तर विचार करून गेली होती की ग्रीन किंवा ग्रीन सारखा असणारा कुठलाही कलर आपल्याला नकोय, म्हणजे आपण तो घ्यायचा नाही. पण शेवटी मला तशीच आवडली म्हणून मी ती घेऊन आली. बघा साला टोपी घालून
आणि यानंतर सर्वात फेवरेट काम म्हणजे किंवा प्रोग्राममधला सगळ्यात मुख्य असा पॉइंट म्हणजे की आता पेढा निघतो की जिलेबी निघतं हे बघायचं. मला माहिती आहे कशात काय आहे. मला नाही माहिती किती मजा करते. होतं तरी किती. होतं तेच करते. आणि नशिबामध्ये जे आहे आणि नशिबाने साथ दिली आणि आमचा शेवटी पेढाच निघाला. माझे पानावले तुमचे सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पानावले. ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते पूर्व माझे डोळे. चला तर बच्चे कंपनीचं सगळ्यात फेवरेट काम झालं ते म्हणजे ते सगळे केकचीच वाट बघत असतात. तर केक कटिंग फायनली झालं. त्यानंतर मुलांना जेवायला बसवलं कारण की बराच वेळ झाला होता. आपल्याला कळत नाही की टाइम कसा पास होतो पण असा प्रोग्राम वगैरे असेल ना तर गोष्टी कळत आणि टाइम खूप फास्ट निघून जातो. आवडतात फक्त काय करू आता तो बाहेर जा ना पिल्लू खेळायला. पिल्लू जा ना बाहेर. प्रोग्राम तर खूप भारी झाला. मनामध्ये एक इच्छा होती की म्हटलं डान्स करायचा होता स्पेशली मला आणि अपर्णाला. पण झालं असं की अपर्णाला जरा काम निघालं म्हणून ती गेली आणि माझं म्हणजे चेड पाहुणे आले होते आणि माझं तर सियाला बरं नव्हतं म्हणून मला काही जमलं नाही. ठीक आहे म्हटलं जाऊ देत आता एवढी इच्छा राहिली मनामध्ये एखाद्या दिवशी डान्स करून घेऊ आपण. हे आर्ट आणि हा आर्टिस्ट. तर
तर ही आहे अर्ना. तर हिने शेवटी रांगोळी पूर्ण मोडून टाकली, कारण की ती सुरुवातीपासून फंक्शन चालू झालं तेव्हापासून तिच्या मम्माला म्हणत होती मला मोडायची, पण नाही, तिने कंट्रोल केलं आणि नंतर लास्टला फंक्शन झालं. म्हटलं चल आता तुझी पण इच्छा पूर्ण करून टाक. तिने मोडली पूर्ण रांगोळी. लहान मुलांचं एवढं तरी बरं आहे की पूर्ण फंक्शन होईपर्यंत त्यांनी ठेवली, नाही तर आधीपासूनच आम्हाला सर्वांना वाटत होतं की ही रांगोळी राहते की नाही. आणि हे सर्व आहे माझ्या ओटीचं सामान. ही साडी घेतली मी, आता ती कॅप्चर व्यवस्थित केलं नाही व्हिडिओमध्ये, पण खूप सुंदर सिल्कमध्ये साडी, म्हणजे दुकानामध्ये असं दाखवली तेव्हाच मला फार आवडली होती. तर असं ग्रीनिशमध्ये जातो, म्हणजे असं पण म्हणता येणार नाही की ग्रीन कलरची नाही घेतली. थोडा पॅरेट कलर आहे आणि सुंदर असं पिंक वर्क आहे त्याच्यामध्ये. आणि असा झाला प्रिया दीदीचा छोटासा बेबी शॉवरचा गोड असा प्रोग्राम. तर चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.